बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेवर दरोडा पडलाय। दरोडेखोरांनी बँकेच्या तिजोरीतून 20 लाखांची रोकड लंपास केली आहे। बँकेचा शिपाई बँकेत पोहोचल्यावर हा प्रकार उघडकीस आला। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर मध्यरात्री दरोडा पडला। सकाळी शिपाई बँकेत आल्यानंतर बँकेत दरोडा पडल्याचं समोर आलं। जवळपास 20 लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लुटून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरोड्याची माहिती मिळताच बुलढाणा येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथकाद्वारे दरोडेखोरांचा शोध घेतला जातोय। बँकेच्या इमारतीच्या खिडकीचे गज वाकवून दरोडेखोर बँकेत शिरले आणि बँकेतील तिजोरी गॅस कटरनं कापून रोकड पळविली। जेव्हा सकाळी शिपाई बँकेत आला तेव्हा खिडकीचे गज वाकले गेल्याचे पाहून त्याला चोरीचा संशय आला आणि त्यानं बँकेच्या अधिकाऱ्यांना कळविले। अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करून तातडीनं पोलिसांना माहिती देण्यात आली। तर श्वानानं बँकेच्या बाजूच्या शेतापर्यंत माग काढला। तेथे दरोडेखोरांचे हँड ग्लोव्ज आणि बॅटरी सापडली। काय समोर आलं? या ठिकाणी रात्री बँकेच्या पाठीमागच्या एका खिडकीची ग्रिल कट करून आतमध्ये येऊन आतले सगळे CCTV कॅमेरे आणि इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे ते कट करून आतमध्ये ज्या ठिकाणी तिजोरी आहे त्या तिजोरीने गॅस कटरने कट करून त्याच्यामधून सुमारे 20 लाखाची जी रक्कम आहे ती चोरीला गेलेली आहे। काही वस्तू आम्हाला सापडलेल्या आहेत, काही क्ल्यू थोडेफार मिळालेले आहेत। आमच्या जवळपास 4 टीम्स आम्ही ऑलरेडी रवाना केलेल्या आहेत तपासासाठी। सायबरची देखील टीम या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने तपास करून लवकरच याचा छडा लागेल या पद्धतीने आम्ही तपास करीत आहोत। अकोल्यातील वाशिम बायपास जवळ एका कार रिपेअरिंग सेंटरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीची झळ आसपासच्या दुकानांना देखील बसली आहे। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविलं। अकोला शहरातील वाशिम बायपास जवळील विदर्भा मोटर्स या रिपेअरिंग सेंटरला आग लागली होती। आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं आणि काही क्षणातच आग बाजूच्या वेल्डिंगच्या आणि बॅटरी चार्जिंग सेंटरच्या दुकानाला लागली। या आगीत रिपेअरिंगसाठी आलेल्या ग्राहकाच्या 3 गाड्या जळून खाक झाल्या। चार्जिंग सेंटरमधील बॅटऱ्या फुटल्याचे आवाज दूरपर्यंत येत होते। आगीमुळे अलमारी तयार करण्याच्या कारखान्याला तसेच रंगाच्या दुकानांनाही झळ लागली। आगीची माहिती मिळताच जुने शहर पोलीस स्टेशनचा ताफा घटनास्थळी दाखल झाला। आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत 2 तासानंतर आग आटोक्यात आणली। या आगीत 50 ते 60 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। भैया अरे या आगीमध्ये जे फोर व्हीलरला पेंटिंग करतात तो कारखाना आहे। त्या कारखान्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या चुकीमुळे ही आग लागलेली आहे आणि आगीवर ते 6 गाड्या मारलेल्या आतापर्यंत। आग काबूमध्ये आहे आणि या आगीचं नुकसान लगभग 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत झालेलं आहे। अकोला शहरासह जिल्ह्यातील अकोट शहरातल्या रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं अभिनव आंदोलन केलं आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात दिवे लावून अकोट नगरपालिकेचा निषेध व्यक्त केला। अकोला शहराची ही दयनीय अवस्था असून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेले सिमेंटचे रस्ते एका वर्षातच उखडले आहे। या सिमेंट रस्त्याचे सोशल ऑडिट तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी केलं होतं। यात रस्ते निकृष्ट असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता। पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेला आदेश दिले, मात्र यावर कोणतीच कारवाई झाली नाही। हा अहवाल सत्ताधाऱ्यांनी दाबल्याचे बोलले जाते। खड्डेमय रस्त्यांमुळे अकोलेकरांमध्ये पाठीचे मणक्याचे आजार बळावत असून या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। अकोट शहरातील सर्व प्रमुख रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य झालेले आहे। या खड्ड्यांमुळे धूळ पण खूप मोठ्या प्रमाणात उडत आहे। रस्ते खराब असल्यामुळे यामुळे लोकांच्या जीवाचे हाल होत आहेत। यामुळे लोकांच्या जनतेच्या गाड्या खराब होत आहेत आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे। हे थांबण्यासाठी आम्ही आज एक आंदोलन केलेलं आहे। खड्ड्यामध्ये आम्ही दिवे लावलेले आहेत, कारण की जेणेकरून दिव्याचा प्रकाश त्या खड्ड्यावर पडून ते दिवे नगरपालिकेला दिसतील, ते खड्डे नगरपालिकेला दिसतील, याकरता आम्ही
हे आंदोलन केलेलं आहे. अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील उभारखेड गट ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जागा नावे करून देण्याच्या मागणीसाठी महिला सरपंचाला धमकी देण्यात आली आहे. तेल्हारा तालुक्यातील खेल देशपांडे उभारखेड गट ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांना जागा नावे करून देण्याच्या मागणीकरिता आदित्य अग्रवाल यानं जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात महिला सरपंच यांनी पोलीस ठाण्याला तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचा आरोप महिला सरपंचानं केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्यांनी ही तक्रार केली आहे. तसेच तक्रारीत शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देणे असं असूनही पोलीस त्याला आश्रय देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तेल्हारा पोलीस कुणाच्या इशाऱ्यावर काम करीत आहे असा आरोप सुद्धा महिला सरपंच यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आदित्य अग्रवाल इनके साथ में गांव का 2 जनों का वाद है जगह पर से। वो हमारे यहाँ पर आकर सरपंच होने के नाते मुझे गांव का देखना पड़ेगा, लेकिन वो घर पर आकर मेरे को मेरे घर वालों को मारने की धमकी दे रहा है और गाली गलौज कर रहा है। मैंने तेल्हारा रिपोर्ट भी की है, लेकिन एसपी साहब से मेरी गुजारिश है कि ऐसे कोई भी महिला को आकर गाली गलौज नहीं कर सकता। पुलिस से और मैडम से मेरी रिक्वेस्ट है कि इस पर महिला को गाली गलौज करने के बदले में कड़क से कड़क कार्रवाई की जाए. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर शिवसेना प्रणित एसटी कामगार सेनेनं टीका केली आहे. भाजप एसटी कर्मचाऱ्यांना अडचणीत आणत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोरकार यांनी केलाय. ते अकोला इथं बोलत होते. भाजपच्या काळात संप करणाऱ्या 1100 कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता, अशी आठवण मालोरकारांनी भाजपाला करून दिली आहे. 27 तारखेला जे आंदोलन झालेलं आहे, हे आंदोलन जे ठरवलं हे 19 ऑक्टोबर रोजी ठरवलं. त्याच्यामध्ये कोणते विषय पहिले घ्यायचे, कोणते नंतर घ्यायचे, याच्यामध्ये पगार, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता हे प्रामुख्यानं विषय घेतले होते. त्याच्यात एक वेतनवाढीचाही विषय होता. हे सर्व मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत आणि आता तरीही आंदोलनाची भूमिका पुढे चालू ठेवून हे कर्मचाऱ्यांची जी दिशाभूल होते आहे, या दिशाभूलमुळे महामंडळाने एक पत्रक आता काढलेलं आहे. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती होऊ शकते. फडणवीस सरकार असताना 1100 लोकांची एस टी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाली होती. त्यावेळेस माननीय दिवाकर रावते साहेबांनी या सर्व लोकांना, कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले होते. जालना जिल्ह्यातील अंबड येथील बुलडाणा अर्बन बँक दरोड्या प्रकरणी उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळालं असून गेवराई येथून दोघांना शनिवारी पहाटे ताब्यात घेण्यात आलं. स्थानिक गुन्हे शाखा व गोंदी पोलिसांनी गेवराई शहरातील संजय नगर येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 3 कोटींचे दागिने, 24 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे. 28 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलडाणा अर्बनच्या शाखेतून 3 आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून रोख रकमेसह सोन्याचे दागिने पळविले होते. 3 आरोपींनी हा दरोडा टाकला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या दरोड्यातील 3 पैकी 2 आरोपींना पकडण्यात गेवराई पोलिसांना यश आलं आहे. गेवराई पोलिसांनी या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून जालन्यातील गोंदी पोलिसांकडे या आरोपींना पुढील तपासासाठी हस्तांतरित करण्यात आलाय. दरोड्यातील रकमेच्या वाटाघाटीवरून दरोडेखोरांमध्येच आपापसात वाद झाले. हे दोन्ही आरोपी गेवराई पोलिसांच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी चोरीची लाखो रुपयांची रक्कम आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या बंदुकी एका गोणीत ठेवून ही गोणी लाकडाच्या गंजीत दडवून ठेवल्याचं देखील गेवराई पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलंय. या आरोपींच्या ताब्यातून गेवराई पोलिसांनी 9,50,000 रुपयांची रक्कम, 3,42,17,711 रुपयांचे कर्जदारांचे बँकेत तारण ठेवलेले सोने असा एकूण 3,51,67,711 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या गुन्ह्यामध्ये 23,87,960 रुपये नगदी आणि 3,42,17,711 रुपयांचं सोनं चोरी गेलं होतं.
तर हा गुन्हा उघडकीस आणण्याकामी आमचे 5 पथक सतत परवापासून यावर काम करत होते आणि त्यांना हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलेलं आहे. तर यात आपण 3 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक केलेलं आहे आणि जी मालमत्ता चोरी झाली होती त्यापैकी 9,50,000 रुपये नगदी आपण जप्त केलेलं आहे आणि जे सोनं आहे ते पूर्ण 100% म्हणजे 3,42,17,00,000 रुपयाचं सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या सहाय्यक पशुधन अधिकाऱ्याचा निरोप समारंभ पार पडला. त्यांनी 37 वर्षे आपली सेवा दिली. या निरोप समारंभाला पशुधन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. डॉक्टर अरुण चक्रनारायण हे सन 1984 रोजी अकोला जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन विभागात सेवेत रुजू झाले. आपल्या सेवा काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. शासकीय कर्तव्य पार पाडत असताना पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जिल्हा सचिव म्हणून 10 वर्ष काम केले. या काळात त्यांनी पशुचिकित्सा सोबतच शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी पशुपालन हा शेतीसोबत जोडधंदा करण्यासाठी प्रेरित केलं. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव म्हणून काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी प्रकर्षानं संघर्ष करून अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हा सचिव या 10 वर्षाच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे. शेवटी ते सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून 31 ऑक्टोबर 2021 रोजी सेवानिवृत्त झाले. कार्यक्रमाला डॉक्टर अरुण निमकर्डे, डॉक्टर आनंद गणेश, डॉक्टर शिरीष देशमुख, डॉक्टर आरिफ सय्यद, डॉक्टर के सय्यद, डॉक्टर चंद्रशेखर देशमुख, डॉक्टर अरविंद ताले, डॉक्टर अशोक तायडे इत्यादींसह जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मी आज जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त होत असताना माझ्या मित्रांनी मला आज दिलेला निरोप समारंभ मला खूप भारावल्यासारखा वाटतो. मला आज यांना सोडून जाण्याचं दुःख वाटते. या सर्वांनी मला खूप साथ दिली. या सर्वांचे मी आभार मानतो. माननीय डॉक्टर अरुण चक्रनारायण साहेब यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आज या ठिकाणी त्यांच्या सर्व मित्रांनी, सर्व डॉक्टर मंडळींनी त्यांचा सत्कार केला व त्यांना निरोप समारंभ दिला. त्याबद्दल मी सर्व डॉक्टर मंडळींचा आभारी मानतो. पत्नीवर लोखंडी कात्रीनं निर्दयीपणे वार करून जीवे मारणाऱ्या इसमाला अकोला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय निशांतराव असं आरोपीचं नाव आहे. जानेवारी 2018 मध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना बार्शी टाकळी तालुक्यात घडली होती. पीडित मुलीची आई कामानिमित्त मुंबई येथे राहत होती, तर दोघे भावंडे मामाकडे राहत असत. पीडित अल्पवयीन मुलगी एकटी तिच्या वडिलांसोबत राहायची. व्यसनाधीन बाप हा दारू पिऊन मुलीवर अत्याचार करायचा. या नराधम बापानं दारूच्या नशेत चाकूचा धाक दाखवून सतत 15 दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार असह्य झाल्यानं मुलीनं पोलीस पाटील आणि सरपंच यांना सांगितला. त्यांनी तिच्या मामाला आणि आईला कळवले. त्यानंतर पिंजर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड होताच भारतीय दंड साहित्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज वासाडे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं. जिल्हा सत्र न्यायालयानं समोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे नराधम बापाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. त्यासोबतच 5,50,000चा दंड ठोठावलाय. पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश श्री V.D. पिंपळकर साहेब यांच्या न्यायालयाने पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 48 वर्षीय इस्मास कोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा 5,30,000 रुपये दंडासह सुनावली आहे. अकोला पोलिसांनी एक खास कामगिरी केली आहे. पोलिसांनी अवघ्या 10 दिवसात चोरी गेलेले 65 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. अकोला शहरातील सिंधी कॅम्प येथील रहिवासी जय विरवानी यांची मां वैष्णवी उद्योग या नावानं MIDCत दालमिल आहे. आपल्या व्यवसायाची रक्कम घेऊन ते शुक्रवारी दुपारी अंबिका माता मंदिराजवळून जात होते. यावेळी कारच्या खाली उतरून ते काही कामानिमित्तानं बाजूला गेले. दुचाकीवर असलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारमधील सीटवर ठेवलेल्या 1,00,000 रुपयांवर डल्ला मारला.
हा प्रकार विरवाणी यांच्या लक्षात येण्याआधी चोरटे घटनास्थळावरून पसार झाले होते. जय विरवाणी यांनी कारमधील रक्कम पाहिली असता ती चोरी गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तातडीनं सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच शहरात नाकाबंदी करीत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या घटनेतील चोरट्यांचा शोध सुरू केलाय. मैं पूरा डिटेल अभी तो पहुंचा आपके सामने। क्या हुआ था? कैश कितनी थी? कैश 1 लाख रुपए थी और आदमी दर्शन कर रहा था यहाँ पर, किसने कांच फोड़ के और थैली और कैश लेके गया वो। आज में 2 मिनट की कहानी है, 2 पूरा। भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय आणि बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमानं अकोल्यात 2 दिवसीय भव्य कर्ज मेळावा प्रॉपर्टी एक्सपोर्टचे उद्घाटन करण्यात आलं. या मेळाव्यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज आणि सुवर्ण कर्जासाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. अकोला शहरात सुरू असलेल्या आणि नवीन सुरू होणाऱ्या घर आणि फ्लॅटच्या योजनांबद्दल क्रीडाचे अध्यक्ष ढगे यांनी मेळाव्यात माहिती दिली. बँकेचे उपमहाव्यवस्थापक पंकजकुमार बरनवाल यांनी भारतीय स्टेट बँकेच्या गृहकर्जाबाबत सविस्तर माहिती दिली. अकोला जिल्ह्यातील सर्व नवीन प्रकल्प तसंच नवनवीन उपक्रमांची माहिती देण्यासाठी संबंधित बिल्डर आणि कंपन्यांचे स्टॉल उभारण्यात आले. या स्टॉलवर नागरिकांना 2 दिवस विविध योजनांची माहिती घेता येणार आहे. यासोबतच प्रत्येक कर्जाची माहिती देण्यासाठी भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील या मेळाव्यात मार्गदर्शन करत आहेत. हा भव्य कर्ज मेळावा आणि प्रॉपर्टी एक्स्पोला नागरिकांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनात अकोल्यातील 12 बिल्डर्स यांनी सहभाग घेतलाय. बिल्डर्स आणि बँकेच्या संयुक्त वतीनं ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. अकोलावासियांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री अंशु आणि उपव्यवस्थापक आशुतोष नाईक यांनी केला आहे. हमें बड़ी प्रसन्नता हो रही है कि आज हमारे स्टेट बैंक ऑफ इंडिया ने प्रॉपर्टी एक्सपो अकोला में आयोजित किया है। एक्चुअली प्रॉपर्टी एक्सपो आयोजित करने का मेन पर्पस ये है कि लोगों को ये अवगत कराना, ये बताना कि स्टेट बैंक ऑफ इंडिया भारत का एक अग्रणी बैंक है और हाउसिंग लोन में हम बहुत अग्रणी हैं और हम अब यहाँ के जो अकोला के कस्टमर हैं उनसे ये कहना चाहते हैं कि हमारा जो स्कीम है हाउसिंग लोन के लिए ये बड़ा ही सरल और सिंप्लीफाइड स्कीम है। आप आइए यहाँ पे, आप 2 दिन का ये हमारा एक्सपो है, आप यहाँ पे आइए, आपको सारी जानकारी यहाँ पे दी जाएगी। यहाँ पे हमारे शहर के जो अकोला शहर के बिल्डर्स हैं वो सारे यहाँ पे अपने इंस्टॉल को लगाए हुए हैं और बैंक का भी इंस्टॉल है, सो दैट कि आपका जो रिक्वायरमेंट है, घर का रिक्वायरमेंट प्लस लोन का रिक्वायरमेंट, दोनों एक ही जगह पे आपका पूरा होगा। अगर कोई कन्फ्यूजन है तो वो इमीडिएट यहीं पे उसका सॉल्यूशन होगा, आपको इमीडिएट यहाँ पे बताया जाएगा। और मेन पर्पस इस प्रॉपर्टी एक्सपो का ये है कि बिल्डर के साथ हमारा रिलेशन और ज़्यादा मजबूत हो और बिल्डर को भी ये कॉन्फिडेंस आए कि स्टेट बैंक ऑफ इंडिया एक ऐसा बैंक है जहाँ पे कि अगर हम कोई प्रोजेक्ट स्टार्ट करते हैं तो स्टेट बैंक ऑफ इंडिया हमारे पीछे खड़ा है हमारे प्रोजेक्ट को सपोर्ट करने के लिए, और ताकि उनका जो प्रोजेक्ट उन्होंने स्टार्ट किया वो टाइमली कंप्लीट हो और उसके सेल करने में भी स्टेट बैंक बहुत ज़्यादा से ज़्यादा सपोर्ट कर सके। तो यही हमारा ध्येय है और हम अकोला के सारे जो यहाँ की लोग हैं, यहाँ जनता है, जो पीपल है, उनसे अपील करते हैं कि आप स्टेट बैंक ऑफ इंडिया से जुड़िए। हमारा जो बहुत ट्रांसपेरेंसी है, हमारे पारदर्शिता है हमारे प्रोडक्ट में, और हमारा रेट ऑफ इंटरेस्ट जो हम कस्टमर को ऑफ़र कर रहे हैं वो लोएस्ट रेट ऑफ इंटरेस्ट है। कोई हिडन चार्ज हम नहीं लगाते हैं, जैसा कि देखने को मिलता है नॉर्मली कस्टमर जब दूसरे बैंक से लोन लेते हैं तो उनको बताया कुछ जाता है पर बाद में कुछ और होता है। पर स्टेट बैंक ऑफ इंडिया एक ऐसा बैंक है जो फ्रंट में जैसा है बॅक में वैसा ही है। बातमीपत्रात इतकंच. बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील. तोपर्यंत तुम्ही बघत रहा UCN न्यूज. नमस्कार.